हॅलो वॉरियर्स. आज आपण मराठी व्याकरण मधला सर्वात अवघड वाटणारा टॉपिक पाहणार आहोत आणि जो टॉपिक अभ्यासताना मुलांच्या नाकी नऊ येतात, कारण कितीही वेळा वाचा समजतच नाही. आणि तो टॉपिक आहे शब्दांच्या शक्ती किंवा शब्दशक्ती. आज हा टॉपिक शिकवताना म्हणजे हा पहिला भाग असेल जिथे मी तुम्हाला अभिधा शक्ती शिकवणार आहे. खूप स्टुडंट्सनी रिक्वेस्ट केली होती की मॅम याच्यावरचं लेक्चर कुठे अवेलेबल नाहीये आणि हा कंटेंट समजतही नाहीये, तर प्लीज एकदा एक्सप्लेन करा. आज तुम्हाला डेफिनेटली हा समजेल आणि तो अशा पद्धतीने समजेल की इथून पुढे शब्दांच्या शक्तीच्या बाबतीत तुमचं कन्फ्युजन कधीच होणार नाही. सो सुरुवात करूयात आपण आजच्या टॉपिकला. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात पहिल्यांदा शब्दांच्या शक्ती म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार कोणते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. शब्दांच्या शक्ती म्हणजे काय, अगदी नावातच आहे. कुठलाही शब्द घ्या, त्या शब्दामध्ये कुठली ना कुठली तरी शक्ती असते. शक्ती म्हणजे काय, पॉवर असते. म्हणजेच शब्द जे असतात ते अर्थ व्यक्त करत असतात. आणि मग जरुरी नाही की एखादा शब्द एकच अर्थ व्यक्त करेल. शब्दाच्या अंगी वेगवेगळे अर्थ जे आहेत ते व्यक्त करण्याची एक शक्ती असते. आणि आपल्या मराठी भाषेच्या बाबतीत तर आपण हे नेहमी बोलतो की मराठी जशी वळवावी तशी वळते. कारण त्याचे बोलणारा जो बोलतोय आणि ऐकणारा जे ऐकतोय याच्यामध्ये खूप फरक राहतो. बोलणारा कुठल्या अर्थाने बोलतोय आणि ऐकणारा कुठल्या अर्थाने ऐकतोय हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. आणि यालाच आपण शब्दांच्या शक्ती असं म्हणतो. शब्दांच्या शक्तीचे 3 प्रकार पडतात. एक आहे अभिधा, देन व्यंजना आणि त्यानंतर लक्षणा. आता हे जे 3 प्रकार आहेत, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ जे आहेत ते व्यक्त करत असतात. ज्या वेळेला आपण जे बोलतोय त्याचा एक समाजमान्य अर्थ निघत असतो, जो रूढीने त्याला प्राप्त झालेला असतो. त्याला वाच्यार्थ असं म्हटलं जातं आणि अभिधा जी आहे ती वाच्यार्थ व्यक्त करत असते. व्यंजना शक्तीचा जर आपण विचार केला, तर ती व्यंगार्थ जो आहे तो व्यक्त करते. म्हणजेच काय, तर आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला बोलताना सरळ सरळ न बोलता उलट बोलतो. म्हणजे एखाद्याला नावं ठेवण्यासाठी किंवा बऱ्याचदा काव्यांमध्ये म्हणजे ज्या कविता वगैरे लिहिलेल्या असतात, आपण पाहतो की जे कवी लोक असतात ती एखादी गोष्ट सरळ सरळ न सांगता बऱ्याचशा म्हणजे अलंकारांचा तिथे उपयोग करून सांगत असतात. ती असते व्यंजना. आणि त्याच्यानंतर येते लक्षणा. आता जेव्हा आपण लक्षणाबद्दल बोलतोय, तर लक्षणाचं असं असतं की आपण जे बोलतोय म्हणजे आपला शब्दशः अर्थ तर निघतच नाही. पण उलट ते वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की हे कसं काय शक्य आहे? म्हणजे साधं सरळ तुम्ही तुमच्या एखाद्या फ्रेंडला विचारलं की काय करत आहेस? आणि जर तुमच्या मित्राकडून मैत्रिणीकडून हे उत्तर आलं की मी कम्प्युटरवर बसलोय. तर आपण म्हणजे एखादा नॉर्मली जो माणूस आहे तो असा विचार करेल की कम्प्युटरवर बसलायस की कम्प्युटर समोर बसलायस. सो ती असते लक्षणा शक्ती, लक्षार्थ व्यक्त करते. सो हे झाले 3 प्रकार महत्वाचे. आता आपण पाहूयात अभिधा शब्दशक्ती. अभिधाचा जर विचार केला तर अभिधाचे परत 3 प्रकार पडतात. मुलांना बेसिकली जितकं मी आता पहिल्या स्लाइड वरती सांगितलं ते माहिती असतं, पण ज्यावेळेला आपण प्रकारांकडे येतो तिथे आपलं कन्फ्युजन होतं. सो अभिधा शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. योग, रूढ आणि योगरूढ. आता हे जे 3 प्रकार आहेत ते आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आता एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा जो शब्दशः अर्थ आहे, तो सरळ सरळ आणि रूढीने जो अर्थ त्या शब्दाला प्राप्त झालेला असतो, तो आपल्याला लगेच लक्षात येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाव आपण घेतलं की ती गोष्ट जशीच्या तशी समोर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्याला म्हटलं जातं अभिधा. म्हणजे जसं की मी हे खूप वेळा डिस्ट्रॅक्शन मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला स्टडी करताना आपण स्वतः म्हणजे कसे डिस्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यापासून कसं स्वतःला वाचवायचं याच्या बाबतीत मी खूप वेळा सांगितले की तुमच्या मनाला तुम्ही एखादी गोष्ट, तुमच्या मनाला म्हणजे तुमच्या मेंदूला जर तुम्ही एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं तर तुमचा मेंदू तीच गोष्ट करत असतो. जसं की तुम्ही अभ्यासाला बसला आणि तुम्हाला जेवणाचा विचार बिलकुल नाही करायचा, पण जेव्हा तुम्ही जेवण म्हणताय त्यावेळेला जेवण तुमच्या समोर येतं म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट येते. सो अविदा शब्दशक्ती काय असते माहिती का? हिंदी मधलं एक सॉन्ग आहे. आंखें बंद करके जो एक चेहरा नजर आया वो अभी है. अभिदा शब्दशक्ती. ठीक आहे. म्हणजे
एखादा शब्द उच्चारल्याबरोबर एखाद्या गोष्टीचं नाव घेतल्यानंतर शब्दशः सरळ सरळ आणि रूढ अर्थ जो आहे तो आपल्याला समजतो. आणि हा जो अर्थ असतो हा लोकांनी ठरवलेला असतो, म्हणजे परंपरागत पहिल्यापासून तो शब्द बोलत आलेला असतो आपण. म्हणजे ज्यावेळेला आपण असं म्हणतो की साप मारायला हवा, यावेळेला वेगळं काही आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आपल्या डोळ्यासमोर साप हा एक प्राणी येतो, जो की सरपटणारा आहे. ठीक आहे. सो हा जो सरळ सरळ येणारा अर्थ असतो त्याला आपण अभिधा म्हणतो. आता मुख्य गोष्टींकडे येऊयात. याचे जे 3 प्रकार आहेत, त्याच्यामधला पहिला प्रकार आहे योग अभिधा. योग या शब्दाचा अर्थच होतो की म्हणजे कुठल्या तरी 2 गोष्टी आपण जोडतोय. म्हणजे जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या एक्झाम देत असाल, तर तिथे योगफल असतं. म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं असेल, बेरीज करायची असेल, तर तिथे योगफल निघाली असा प्रश्न असतो. मग आता योग म्हणजे उत्पत्ती किंवा व्युत्पत्ती असा त्याचा अर्थ होईल. आणि याच्यामध्ये सर्व जे साधित शब्द असतात ते येतात. ज्यांच्या म्हणजे ज्यांचा अर्थ आपल्याला व्युत्पत्तीने सांगता येतो, त्याची जी व्युत्पत्ती आहे तिथून त्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. हे सगळे कुठे येतात? योग अभिधामध्ये येतात. आता हे पुस्तकी भाषेत सांगितलं तर अर्थातच समजणार नाही. मग काय, आता पहा, काही शब्द दिलेले आहेत. उदाहरणार्थ श्रद्धेय. ज्यावेळेला आपण श्रद्धेय म्हणतो त्यावेळेला आपल्याला त्याचा अर्थ काय अभिप्रेत असतो किंवा आपल्याला अर्थ काय समजतो त्याचा, तर जो श्रद्धायोग्य आहे. तुम्ही म्हणतात मी भारतीय आहे. मग भारतीय आहे म्हणजे काय? तुम्ही बाहेरच्या कंट्रीत गेलाय आणि तुम्हाला विचारलं वेअर आर यू फ्रॉम? आय एम अन इंडियन, सॉरी आय एम इंडियन असं तुम्ही म्हणता. आय एम इंडियन असं तुम्ही म्हणतात. आता जर तुम्ही इंडियन आहात तर त्याचा अर्थ काय होतो? तुम्ही भारतातील आहात. मी भारतीय आहे, तुम्ही भारतातील आहात. बरोबर. दर्शनीय म्हणजे दर्शनयोग्य. पाठक कोण असतो? पाठ करणारा, म्हणजे तुम्ही सगळे पाठक आहात कारण बऱ्याच गोष्टी पाठ करतात. अग्रज म्हणजे असतो आधी जन्मलेला, अनुज म्हणजे असतो नंतर जन्मलेला. म्हणजे जेव्हा पण आपण हे वाले शब्द उच्चारतोय, श्रद्धेय, भारतीय, दर्शनीय, पाठक, अनुज, त्यावेळेला त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्या डोळ्यासमोर येतो. पण तो जो शब्द आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या शब्दांनी मिळून बनलाय आणि या शब्दाचं मूळ आपल्याला सांगता येतंय. आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर या शब्दाची फोड आपल्याला करता येते. करेक्ट. आणि मग असे जे शब्द असतात त्यांना म्हटलं जातं योग अभिधा. या शब्दांचा जर वाक्यामध्ये वापर केला तर ती शब्दशक्ती कुठली असेल? अभिधा. अर्थातच हे सगळे जे शब्द आहेत ते वाक्यामध्ये वापरल्यानंतर आपल्याला अपेक्षित अर्थ सुद्धा हाच असेल जो की यांचा मूळ अर्थ आहे. यांची उत्पत्ती जी आहे ती आपल्याला सांगता येते किंवा त्या शब्दाचा अर्थ आपल्याला उत्पत्तीने सांगता येतो. म्हणजे नंतर जन्मलेला म्हणून तो अनुज आहे, आधी जन्मलेला म्हणून तो अग्रज आहे. म्हणजे उत्पत्तीने त्या शब्दाचा अर्थ सांगता येतोय, त्यावेळेला त्याला आपण अभिधा असं म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे हे शब्द जे आहेत मोरा वाळिंबे सरांच्या बुकमध्ये दिलेले आहेत आणि जनरली म्हणजे तुम्ही जर PYQ काढून पाहिले तर काही शब्द जे आहेत, काही प्रश्न जे आहेत ते तिकडून उचललेले दिसतात. त्यामुळे इथले जे शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक काय आहे? अभिपाठक. आता मी भ ला पहिली वेलांटी का देते, म्हणजे कोणाचं नाव अभि असेल तर डोंट फील बॅड, मी भ ला पहिली वेलांटी देते कारण अभिधा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अभिपाठक जो आहे तो भारतीय आहे. अभिपाठक भारतीय आहे. आता मला माहिती नाही की तो अनुज आहे की अग्रज आहे. ठीक आहे. पण भारतीय आहे म्हणजे अर्थातच श्रद्धा आणि दर्शन या 2 गोष्टी त्याच्या लाईफमध्ये असणार. सो श्रद्धेय आणि दर्शनीय हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इथे अभिधा शक्तीच्या संदर्भाने म्हणजे हे सगळे शब्द जे आहेत ते एकत्रितपणे लक्षात ठेवू शकता. देन नेक्स्ट जो प्रकार येतो तो येतो रूढ अभिधा. आता रूढ म्हणजे काय? नावातच आहे. शब्दाला ज्यावेळेला रूढी आणि परंपरेने अर्थ प्राप्त झालेला असेल, मात्र त्या शब्दाची उत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या शब्दाला रूढीने परंपरेने अर्थ तर प्राप्त झालाय, पण तो शब्द मूळ कुठला आहे किंवा त्याची फोड आपल्याला करता येत नाहीये. त्याचे अवयव आपल्याला पाडता येत नाहीयेत. म्हणजे आपल्या भाषेत आपल्याला शब्दाची फोड नाही करता येत. हे अभेद्य शब्द असतील. अशा शब्दांना म्हणजे अशा शब्दांचा वापर ज्यावेळेला होईल आणि तोच अर्थ आपल्याला समजेल त्यावेळेला त्याला आपण काय म्हणू? रूढ अभिधा असं म्हणू. जसे की मंडप, अश्व, डोंगर, फळा, हत्ती, ग्रह, झाड, खडू, चाकू, झाई, हे सगळे शब्द कसे आहेत? या शब्दांची फोड नाही आपल्याला करता येते किंवा आपल्याला माहिती नाही की कुठल्या 2 शब्दांपासून किंवा कशापासून हा तयार झालेला आहे. त्याला काय म्हटलं जाईल? रूढ अभिधा. ठीक आहे. म्हणजे अभेद्य शब्द असतील. अगदी सरळ सरळ त्याने हत्ती पाहिला. जसं मगाशी आपण साप. साप हा एक सरपटणारा प्राणी आहे. तर ज्यावेळेला आपण म्हणतो त्याने हत्ती पाहिला, त्यावेळेला डोळ्यासमोर हत्ती येतोय. आता हत्तीची उत्पत्ती तुम्हाला सांगता येते का? नाही.
करेक्ट. पण जसं आता मी म्हटलं, मी भारतीय आहे. ओके. याच्यावरून तुम्हाला सरळ भारतीय हा अर्थ समजला. पण भारतीय म्हणजे काय? मी भारतातला आहे, भारतातला रहिवासी आहे, भारताचा नागरिक आहे, रहिवासी म्हणण्यापेक्षा. आलं लक्षात? सो ती होती योग अभिधा भारतीयवाली, आणि आता जी पाहिली आपण ती रूढ अभिधा. इथे काय आहे की रूढीने अर्थ प्राप्त झालेला आहे. आता तिसरा महत्वाचा प्रकार येतो तो म्हणजे योगारूढ अभिधा. आता पहा, पहिल्यांदा पाहिलं योग, देन पाहिलं रूढ, आता योगारूढ म्हणजे काय असेल मग? योग आणि रूढ या दोन्हीचीही लक्षण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे इथे आपल्याला व्युत्पत्ती तर सांगता येईल, पण त्यासोबतच याचा जो अर्थ आहे तो मात्र रूढीने निश्चित केला जाईल. म्हणजे दोन्हीचे गुणधर्म इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि याचे जे घटक अवयव असतात, म्हणजेच जर आपण त्या शब्दाची फोड केली, कारण आता आपण पाहिलं की योग शब्द म्हणजे योग जी आहे, योग हा जो प्रकार आहे तो पण इथे येतोय आणि रूढ हा पण येतोय. पण इथे डिफरन्स काय आहे की त्याची उत्पत्ती आपल्याला योग अभिधा प्रमाणे सांगता येते. योग अभिधाप्रमाणे उत्पत्ती सांगता येते की हा शब्द कशापासून तयार झालाय. पण त्याचा अर्थ त्याच्यानुसार घेतला जात नाही. त्याच्यामध्ये जे असणारे घटक अवयव आहेत त्यांना स्वतंत्र असा अर्थ नाहीये. म्हणजे जर आपण शब्दांची फोड केली तर जे दोन वेगवेगळे शब्द असतील त्यांचा अर्थ कुठेच घेतला जात नाही. पण जो अर्थ त्याला रूढीने प्राप्त झालेला आहे तो अर्थ मात्र निश्चित केला जातो. म्हणजे उत्पत्ती सांगता येते कोणाप्रमाणे? योगाभिधाप्रमाणे. पण अर्थ कोणाप्रमाणे आहे? रूढीप्रमाणे आहे. म्हणजे योग आणि रूढ या दोन्ही ज्या अभिधा शक्ती, म्हणजे हे जे दोन्ही प्रकार आहेत त्या दोन्हीचीही लक्षणं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात, त्याची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ही आहे योगारूढ अभिधा. ठीक आहे. मग आता उदाहरण जर आपण पाहिलं, पंकज. आता पंकज याचा अर्थ काय होतो? पंख म्हणजे असतो चिखल, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही मराठी व्याकरण अभ्यासताय तर हे तुम्हाला माहिती आहे. पंख म्हणजे असतो चिखल, आणि जचा अर्थ होतो जन्मणारे. जन्मणारे. मग जे पंखात जन्मणारे असतात, म्हणजे जे चिखलात जन्मणारे असतात, त्यांना आपण पंकज असं म्हणतो. पण मग आपण जर विचार केला तर चिखलात जन्मणारं कमळही असतं, बेडूकही असतं, कीटकही असतो, गवत सुद्धा चिखलातच वाढतं. पण आपण त्यांना पंकज म्हणतो का? आपण पंकज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कमळ. बरोबर. म्हणजे समानार्थी शब्दामध्ये पण तुम्हाला जर पंकज हा कशाचा समानार्थी शब्द विचारला तर तुम्ही कमळ हेच उत्तर देता. का? कारण त्याला रूढीने तो अर्थ प्राप्त झालाय. किंवा खग. खग हा जो शब्द आहे, ख म्हणजे काय असतं? ख म्हणजे असतं आकाश. आणि ग म्हणजे काय असतं? ग चा अर्थ होतो गमन करणारे. आता मला सांगा, आकाशामध्ये गमन करणारे किंवा आकाशामध्ये फिरणारे जे आहेत, तिथे पक्षीही येतात, ग्रह सुद्धा आहेत, तारे सुद्धा आहेत, उपग्रह आहेत, विमानं सुद्धा फिरतात, हेलिकॉप्टर्स फिरतात, किंवा तुम्ही पतंग सुद्धा उडवतात. ठीक आहे. मग आता खग म्हणजे जर आकाशात फिरणारे असतील तर या सगळ्यांनाच आपण खग म्हटलं पाहिजे. पण नाही, खग म्हणजे आपण काय म्हणतो? पक्षी. त्याचा जर समानार्थी शब्द विचारला तर तुम्ही पक्षी हाच सांगता. का सांगतात? कारण तो त्याला रूढीने प्राप्त झालेला अर्थ आहे. किंवा सर्प. सर्प म्हणजे सरपटणारे असं त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. मग सरपटते तर पाल सुद्धा, सरपटते तर मगर सुद्धा, सरपटतो तर सरडा सुद्धा. पण आपल्याला सर्प म्हटल्यानंतर डोळ्यासमोर सापच येतो. कारण तो रूढीने घेतला जाणारा अर्थ आहे. ज्या वेळेला आपल्याला शब्दाची फोड सांगता येते, पण अर्थ आपण त्याच्या रूढीनुसार घेतोय, त्यावेळेला ती असेल तुमची योगारूढ अभिधा. समजलं? मग जेव्हा पण प्रश्न येईल त्यावेळेला विचार करायचा की याच्यातलं कुठलं लक्षण तिथे दिसतंय, कुठलं वैशिष्ट्य तिथे दिसतंय, आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. आता या शक्तीवरती, अभिधा शब्द शक्तीवरती आयोगाने घेतलेले काही जे प्रश्न आहेत, घेतलेले म्हणजे विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते ती शब्द शक्ती म्हणजे? आंखें बंद करके जो एक चेहरा नजर आया वो अभी है. सो अभिधा. उत्तर काय असायला पाहिजे? अभिधा. देन आहे, साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. आत्ताच तर सांगितलं मी. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हटलं जातं? अर्थातच अभिला साप दिसला म्हणजे सापच दिसला. दुसरा काय आपण तिथे अर्थ घेतोय का? नाही. सो अभिधा. अभिधा. ते नेक्स्ट आहे, दोन विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, अभिधा, लक्षणा, व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत. सुरुवातीच्या पहिल्या स्लाइड वरतीच आपण पाहिलं. आणि याच्यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ असे 3 अर्थ प्रकट होतात. ज्यावेळेला असा प्रश्न येतो ना अनुक्रमेचा, त्यावेळेला व्यवस्थित पाहायचं की अभिधासाठी काय दिले, लक्षणासाठी काय दिले आणि व्यंजनासाठी काय दिले. अभिधासाठी काय आहे? वाच्यार्थ, लक्षणासाठी लक्षार्थ, व्यंजनासाठी व्यंग्यार्थ. हे तर करेक्ट आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर हे तुमचं उत्तर येईल. देन नेक्स्ट आहे,
योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत? आत्ताच तर पाहिलं आपण हे सगळे अभिधाचे प्रकार आहेत. ठीक आहे. सो याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. द नेक्स्ट आहे अभिधा शक्तीचे उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरातील कोणते? आता पहा, ज्यावेळेला असा प्रश्न येतो ना त्यावेळेला आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. आता जर मी असं म्हटलं काय गाढव आहे, तर ऑब्व्हियसली तुमच्या तर लक्षात येते की मी गाढवाला उद्देशून म्हणत नाहीये. हे मी दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला उद्देशून म्हणत असेन, जो गाढवाप्रमाणे बिहेव करतोय. म्हणजे इथे सरळ सरळ गाढवचा अर्थ गाढव नाही घेतलेला. बरोबर? म्हणजे हे आपलं अभिधा शक्तीचं उदाहरण असणार नाही. कारण आपलं अभिधा शक्ती म्हटलं की आंखें बंद करके तेच लक्षात यायला पाहिजे. तुम्ही कधी-कधी तुमच्या फ्रेंडला पण गाढव म्हणता, तुमच्या बहिणीला, भावाला पण गाढव म्हणता. सो हे त्या अर्थाने वापरले, त्यामुळे हे तर येणार नाही. मला फार भूक लागली आहे. आता ह्याचा वेगळा अर्थ काय निघतो? मला फार भूक लागली. भूक लागली तर भूक लागली. अरे कॉमन सेन्स आहे. मला भूक लागली म्हणजे लागली आहे. सो पर्याय क्रमांक 2च तुमचं उत्तर येईल. शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो. नदीवरून जातात. नदीवरून कसे जातात? बरोबर आहे. सो हे तर येणार नाही. आणि मुलांना आता दिवे लागण्याची वेळ झाली. दिवे लागण्याची वेळ झाली म्हणजे फक्त दिवे लावा का? दिवे लावा म्हणजे लाईट लावा, पणती लावा, काय म्हणतो आपण त्याला, मेणबत्ती लावा. नाही. दिवे लागण्याची वेळ झाली म्हणजे काय? दिवे लागण्याची वेळ झाली, खेळायचं बंद करा. चला अभ्यासाला चला. मुलांसाठी ते असेल. महिलांसाठी असेल दिवे लागण्याची वेळ झाली, चला आता स्वयंपाकाची तयारी करायची. असं प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. सो आपल्या सोयीने प्रत्येक जण अर्थ घेतो. सो ही पण अभिधा येत नाही. ते आपण पुढे पाहणार आहोत की कुठे येतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर समाजात वावरणारे असले साप ठेचून काढलेच पाहिजेत. समाजात असे साप जे आहेत ते फिरत असतात का? नॉर्मली आपला जो प्राणी आहे तो असं बिनधास्त नाही फिरत. ते कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी असतात आणि कधीतरी बाहेर येतात. पण इथे समाजात वावरणारे साप म्हटले म्हणजे हे साप हा शब्द दुसऱ्या कोणाला तरी उद्देशून आहे इतकं तर आपल्याला कळलं. पण इथे त्यांनी विचारलं या वाक्यातील साप या शब्दाचा वाच्यार्थाने वापर केलेले वाक्य कोणतं? वाच्यार्थ म्हणजे काय? जो आता आपण पाहिला अभिधामध्ये. जसाच्या तसा म्हणजे साप हा काय आहे? एक सरपटणारा प्राणी आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येते. ठीक आहे. सो इथे आपली अभिधा शब्दशक्ती झालेली आहे आणि मला आशा आहे की ती तुम्हाला समजली असेल. खूप चांगल्या पद्धतीने समजली असेल. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तरच पुढचा पार्ट जो आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अदरवाईज मराठी इंग्लिश मधले जे स्टुडंट आहेत चॅलेंजचे ते थोडंसं त्यांना डिफिकल्टी येत होती प्रकार समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन आले होते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं एज्युकेशनल ऍप आलेलं आहे प्ले स्टोअर वरती. तुमच्यापैकी बऱ्याच वॉरियर्सनी ते डाउनलोड केलेलं आहे. तिथे ऑलरेडी 180 डेज चॅलेंज जे आहे ते सुरू आहे कंबाईन 2024 साठी. आणि बऱ्याच जणांना हा डाऊट होता की मॅम मेन्सला मराठी इंग्लिश आहे मग तुम्ही आत्ताच का घेताय? तर त्याचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने ज्यांची एक्झाम 5 नोव्हेंबरला आहे त्यांना समजलं असेल की आपण प्री एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळेला आपण तळ्यात मळ्यात असतो आणि आपला सडनली रिझल्ट येतो त्याच्यानंतर आपली किती धांदल उडते करण्यासाठी. मग आपल्याला कळत नाही की मी पेपर 1 करू की पेपर 2 करू, कारण पेपर 2 तर फार व्हास्ट आहे. आणि म्हणून ज्यावेळेला तुमचा पेपर 1 ऑलरेडी झालेला असतो त्यावेळेला तुम्ही बिनधास्तपणे फक्त पेपर 1 ची रिव्हिजन आणि मग फुल फोकसने पेपर 2 करू शकता. आणि म्हणून तिकडे घेतले. प्लस बरेच वॉरियर्स आहेत जे कंबाईनची तयारी तर करतात पण प्लस ते सरळ सेवा सुद्धा देतात. सो त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करता याव्यात म्हणून आपण पहिल्यांदा पहिले जे 30 दिवस आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्लिशचं चॅलेंज घेतोय. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये जिथे मी पुढची शब्दशक्ती घेऊन येणार आहे. आजचं लेक्चर कसं वाटलं हे मला न विसरता सांगा. चलो थँक यू.